लहान मुलं जर शेपूची भाजी एखाद्याला आवडत नाही, दातात अडकते असं तसं म्हणत असेल तर नुसती शेपूची भाजी नाही, मी आज बटाट्याची भाजी केली आणि थोडीशी शेपू टाकलाय असं म्हणून त्यांना आवडीनं ही भाजी अशा पद्धतीने बनवली तर खातील. त्यासाठी मी आज मिक्स भाजी छान अशी बनवली, तुम्हीही करून बघा. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते शेपू आणि बटाटा मिक्स भाजी. तर इथे शेपूची भाजी मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2 बटाट्याची साल काढून धुवून चिरून घेतली ती. मोठा एक कांदा चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आहे, थोडासा लसूण आहे, इथे कांदा लसूण मसाला थोडा आणि थोडंसं काळं तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं शेंगाचं कूट नंतर टाकण्यासाठी घेतलंय. गॅसवर कढई ठेवली तर मी फोडणीसाठी अगोदर तेल ओतून घेते. तर तेल छान असं तापलेलं आहे, मी फोडणीसाठी जिरी मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी छान तडतडली तर मी ह्यात टाकते कांदा. तर अगोदर आपल्याला कांदा लाल होऊ द्यायचा. तर सुरुवातीला मी लसूण टाकणार, लसूण पण लगेच करपतो म्हणून कांद्यासोबतच लसूण पण लाल करून घेते. तर कांदा चांगला लाल झालेला आहे, मी ह्यात टाकून घेते भाजी. तर आता 1 मिनिटभर अगोदर भाजी छान अशी मिक्स करून घेते कांद्यासोबत तेलासोबत. तर एक तेलामध्ये छान असं मिनिटभर भाजी मी मिक्स करून घेतले. स्वच्छ धुवून घेतलेले बटाटा पण त्यात टाकून घेतले. बटाटा पण छान असा आता तेलासोबत मिक्स करून घ्यायचे. आता घेतलेले काळं तिखट टाकून घेते. कांदा लसूण मसाला थोडासा घेतलेला 1 चमचा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ते पण टाकून घेतले. थोडीशी हळद आहे. आता मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते. तर मीठ टाकल्यानंतर सगळ्या भाज्यांना छान असं पाणी सुटतंय. तर 1-2 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं. तर अजून आपलं बटाटा शिजलं नाही, थोडंसं कच्चं आहे. अजून थोड्या वेळ मी ह्याला झाकून ठेवणार आहे 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर. तर बघा, बारीक गॅस करून मी झाकून ठेवलेली भाजी, ह्यात पाणी ओतलेलं नाही. तर छान असं मऊ बटाटा झालेला आहे. का फक्त तेला मिठावर आपण ह्याला भाजीला शिजवलेलं आहे. अधूनमधून फक्त मिक्स करून घेत राहायचं, म्हणजे भाजी खाली करपू पण नाही. रात्री टाकते शेंगाचं कूट टाकून छान अशी भाजी मिक्स करून घेते. तर शेपू आणि बटाटा मिक्स भाजी मी छान अशी डब्यासाठी बनवली. तर आज मी शेपू आणि बटाट्याची मिक्स भाजी करून घेतली डब्यासाठी. तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.